वर्षावरचं प्रेम आज त्यांना या आमच्या क्रीडा स्पर्धेमध्ये घेऊन आलं. आपण काकांच्या शुभ हस्ते देऊया सामनावीरचा पुरस्कार केतन चौधरीला. अभिनंदन केतन. केतन बोलणार आहे या विशाल मडवी आणि सिद्धू पाटील टॉस साठी या सिद्धू पाटील आणि विशाल मडवी आपण टॉस साठी. आपण टॉस करूयात. टॉस आपण करूयात वाडेगर विरुद्ध दातिवली आणि हा टॉस जिंकलाय तो दातिवलीचा कॅप्टन विशाल मडवी यांनी. डिसिजन फिल्डिंग. चला उतरा आपण लगेचच. वाडेगर वेळ पाहिजे की उतर द्या. चला लगेचच उतरा आपण. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा आणि जशी या मॅचला उद्योगपती नागावचे आदरणीय बाळू पाटील साहेब हे आमच्याशी सध्या ऑनलाईन जोडलेले आहेत. या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. दातिवली अगेन्स्ट वाडेगर द्वितीय फेरीमधील द्वितीय सामना. यानंतर नारिवली आपण तयार राहा आणि वाकळण जे फायनलिस्ट आहेत. दातिवलीने टॉस जिंकला. फिल्डिंग ते करणार आहेत आणि जशी या मॅचला सुरुवात होते या पण ऐकूयात पुन्हा एकदा आवाज भालगावचा भाग्यश्री म्हात्रे यांचा. थँक्यू. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम दातिवली क्षेत्ररक्षण तुमचं लावून घ्यायचं. धन्यवाद करण. याचा आवाज तुम्ही नुकताच ऐकला. आणि आता सध्या तरी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये दातिवली संघ आणि त्यांच्या समोर हर्ष इलेव्हन जय जलेश्वर वाडेगर संघाची फाईट बघत आहात.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. अतुल भोईर आणि सिद्धू पाटील ही जोडी. आणि पहिल्या षटकामध्ये जसं मागच्या मॅचमध्ये तुम्ही बघितलं की दातिवलीच्या माध्यमातून विनीतला तुम्ही पॉवर प्लेचं षटक हाताळताना पाहिलं. त्या षटकामध्ये फक्त त्यांनी खूप कमी धावा खर्च केल्या होत्या. म्हणजेच पहिल्या ओव्हरमध्ये विनीतने खर्च केल्या होत्या 4. दुसरा ओव्हर नक्कीच मनोज म्हात्रेकडे, अक्षय म्हात्रेचं तिसरं आणि सात्विकचं हे शेवटचं षटक. असं या मॅचमध्ये सुद्धा तशी स्ट्रॅटेजी त्यांची असेल का? विनीतचं पहिलं षटक समोर अतुल भोईर आहे. माहिती एक टेक्निकल खेळाडू आहे, जरूर जास्त करून दिमागाचा वापर तो करत असतो आणि त्या अनुमानाने आपण सध्या तरी तो स्ट्रायकिंग एंडवरती बघत आहात. पहिलाच बॉल ऑफ सम वरती होता. सुंदर फटका इनसाइड आउट. स्वीपर कव्हरला फिल्डर नाही आहेत, परंतु वेगाने फिल्डरचा प्रयत्न जरूर आहे इनफिल्ड मधून बॉलला उचलण्याचा, अडवण्याचा. आणि दरम्यान सुरुवात झाली आहे ती म्हणजे आता या मॅचला. दोन धावा पहिल्याच बॉलवरती आल्यात. थोडासा थांबला आणि त्या बॉलला बघितलं गेलं. ऑफ सम वरती बॉल होता, जरूर चांगला फटका खेळला अतुल भोईरनं आणि पहिल्याच बॉलवरती दुहेरी धाव मिळाली आहे. हो, स्लॉक स्वीप त्याचा अंदाज आहे आणि त्या अंदाजाने तो चांगले फटके खेळत असतो. डीप स्क्वेअर निघाला, बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. हा चौकार दुहेरी धाव नंतर. स्वीपचा अंदाज ना नेहमी तुम्ही अतुलचा पाहिलाच. हा त्याचा पॅटर्न स्ट्रोक आहे. स्लॉक स्वीप तो चांगला खेळतो. इनसाइड आउट असे जे दुर्मिळ फटके आहेत ना, त्या दुर्मिळ फटक्यांची तो निवड करतो आणि यासाठी तर त्याला टेक्निकल क्रिकेटर म्हटलं जातं. चांगला फटका बॉलच्या मिनिटमध्ये खेळला गेला, जिथे चौकार आलाय. विनीतचा हा बॉल पुन्हा एकदा तिथेच खेळायचा होता, परंतु याच्या अगोदर स्वीप, आता स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न थोडासा बॉडीवरती आदळला गेला. सांगतात त्या ठिकाणी विशाल की जरूर जास्त दुखापत नसावी, चेस्टला लागला कदाचित. हा बॉल थोडासा स्लॉक स्वीपने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा कनेक्शन होता. वेगही प्रचंड होता. विनीत मडवीकडे ना वेग सुद्धा आहे, तो त्याचा व्हेरिएशन ही तुम्ही पहिल्या मॅचमध्ये पाहिला आणि त्या अनुमानाने चौकार नंतरचा हा डॉट बॉल त्यांनी अतुल समोर फेकलाय. लेफ्ट आर्म बॉलर त्याच्या अगेन्स्ट खेळण्याचा प्रयत्न. हवेतून बॉल जरूर काढला गेला, इनफिल्डला भेटला गेला. आउटफील्ड मध्ये बॉल चाललाय, टप्पा पडलाय आणि फिल्डरच्या डोळ्यासमोरून या षटकामधला अतुल भोईरचा हा दुसरा चौकार. ऍक्शन रिप्ले जर तुम्ही बघितला ना तर तुम्हाला एक्झॅक्टली समजेल की या बॉलवरती कशा पद्धतीने हा चौकार खेचला गेला. हा पहा ऍक्शन रिप्ले. डावकुऱ्या हाताने आले बॉलर, द विकेटने बॉल पिच केला गेला आणि इनसाइड आउट फटका. ती चर्चा आहे की स्वीप, स्लॉक स्वीप आणि इनसाइड आउट हे 3 फटके आहेत ना, अतुल भोईरकडे उल्लेखनीय आणि देखणे आहेत. त्याच्यामुळे नक्कीच त्याचे 2 चांगले फटके तुम्ही पाहिले. आता धावपलक 10 वरती आणि ज्या विनीतचं षटक मागच्या मॅचमध्ये 4 धावेचे राहिले ना, त्या विनीतला आता इथे मागणं ठरवलं जाते. यावेळेला पुन्हा एकदा स्वीप करायचा होता, परंतु बॅटच्या टो एंडवरती हा बॉल चालला डीपमध्ये. एका फिल्डरची आरोळी आली की हरकत नाहीये, सावकाश चेंडू फेड झालाय तर त्याला सावकाशी फेकायला हवं. त्या अनुमानाने अक्षय थोडासा पुढे आला, बॉल उचलला गेला. 5व्या बॉलवरती मिळते सिंगल. टीमची धावसंख्या 11. दातिवली संघाला हेच करायचं आहे की या भागीदारीमधून एखादा विकेट किंवा अजून पुढे येणारे टॉप ऑर्डर जास्त लवकर बाद होतील ना, तसा या धावपलकाचा आलेख हा थोडासा कमी होईल. शेवटचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पावलांचा जसा वापर केला सिद्धू पाटीलने, तशा प्रकारे पावलांचा वापर या ठिकाणी बदलला गेला. म्हणजेच स्वतःच्या पावलांचा, तो म्हणजेच विनीत मडवीने. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. एकी गडी गमावला नाही, परंतु धावसंख्या 11 तुम्हाला पाहायला मिळतात स्कोरकार्ड वरती, जिथे संघ बॅटिंग करतोय. हर्ष 11, जय जलेश्वर वाडेकर. खरं तर या संघाला पुरस्कार त्यांची कधीच कमी नसते. नेहमी आवर्जून अनेक सारे असे चाहते पुरस्कर्ते असतात जे वाडेकर संघाला नक्कीच अनेक साऱ्या मैदानाच्या आतमध्ये स्पॉन्सर करत असतात. ज्या अनुमानाने एखादा संघ जर आपण पाहिला ना, तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी जर करत असेल ना, तर ह्या अशा काहीशा संघांना असतात ना, त्या संघांना अनेक साऱ्या प्रेक्षकांचा पाठबळही असतो. म्हणजेच कोणी टी शर्ट स्पॉन्सर करतो, कोणी शूज. परंतु आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ना आता सगळे संघ ना स्ट्रॉंग बघताय. म्हणजेच या अनेक साऱ्या अशा संघांना कधी कधी स्पॉन्सरशिपची गरजही भासत नाही. सध्या तरी कृष्णा मसाले यांच्या माध्यमातून त्यांना टी शर्ट्स हे स्पॉन्सर झालेत. म्हणून मी आधी सांगितलं की कोणाला चांगल्या मसाल्यांची चव आपल्या जेवणामध्ये हवी असेल तर कृष्णा मसाले यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. ओव्हरनंबरचा पहिल्याचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये आल्या धावा 11. आता मनोज म्हात्रेला सेकंड ओव्हरमध्ये पाचारण केले गेले.
समोर आहे अतुल भोईर, ज्याच्या बॅटमधून तुम्ही 2 चौकार बघितले. सिद्धू पाटीलला पहिला बॉल फेस करावा लागला विनीत मडवीचा, परंतु तो बॉल त्याच्या बॅटवरती आला नाही. आणि सिद्धू पाटीलकडे एक वेगळी खासियत आहे, कारण तो स्टेप आउट होऊन षटकार मारू शकतो. हा टेनिस बॉल क्रिकेटमधला त्याचा एक वेगळा इतिहास आहे. मनोज म्हात्रे, पहिलाच बॉल अतुलसाठी, जेंटल टच, थोडंसं शांत ठेवलं, बॉलला येऊ दिलं, वाट पाहिली, परंतु असं वाटलं की ऑफसमवरून बॉल जरूर थोडासा खेळण्यात अडथळा निर्माण होईल, त्यामुळे नक्कीच त्याने बॅटचा शेर हलक्या पद्धतीने खोळला. इथे मिळते सिंगल टीम आता 12 या आकड्यावरती, 12 ऑन अ स्कोर कार्ड. एकही गडी गमावला नाही ना, हा प्लस पॉईंट आहे टीम वाडेगर समोर. ओव्हर द विकेटने चॉप करण्याचा प्रयत्न, बॉलमध्ये विकेट मिळाली आहे महत्वाची सिद्धू पाटीलची. असं वाटलं कदाचित की फिल्डरच्या हातामधनं निसटेल ती काय, परंतु त्या ठिकाणी फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. विनीत मडवी त्या ठिकाणी होते, सुंदर षटक हाताळलं, परंतु आता सुंदर विकेट त्याच्या हातामध्ये कॅरी, सफलता मिळून दिली मनोज म्हात्रेला. सिद्धू पाटील बाद. दोन खेळाडूंमध्ये खरं तर मोठा कॉन्टेस्ट होता, समोर मनोज आणि सिद्धू पाटील, परंतु सध्या तरी आपल्याला सिद्धू पाटील बाद होताना पाहायला मिळाला. हँडसम पर्सनॅलिटी ऑफ शिरडोन आमचे शाहू मामा या ठिकाणी आलेले आहेत. तर शाहू मामा आले म्हटले गेले तर चॉकलेटचा भंडाराच, त्यांच्या खिशामध्ये चॉकलेट तुम्हाला नेहमी पाहायला मिळतं, परंतु चॉकलेट आणि त्या चॉकलेटाची गोडी कमी आहे. परंतु सिद्धू पाटील जेव्हा बाद झाले ना, तेव्हा ते बघत होते की सिद्धू पाटीलची जी बॅटिंग त्यांना हवीशी वाटते ना, परंतु ते बाद झाल्यानंतर ते मंचावरती आले, कारण त्यांनाही माहिती आहे की मंचाच्या खालून ती बॅटिंग पाहणं हे तेवढंच चांगलं राहील. परंतु ते बाद झाल्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये प्रणित पाटील. अवध विकेटने व फुल टॉस होता, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल. तिसऱ्या बॉलवरती ही मिळेल सिंगलने धावफलक आता 13 या आकड्यावरती. सुरुवात महत्वाची होती आणि ती सुरुवात करू दिली. अतुल भोईर आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळतोय, त्याच्याही बॅटमध्ये तुम्ही बघितलं धावा 10. प्रणित पाटीलची आता नुकतीच एक सिंगल आली. टीम आता तुम्हाला पाहायला मिळते 13 आकड्यावरती, म्हणजेच आता सध्या तरी ना या जोडीला थांबावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला स्वीप खेळायचं होतं, परंतु लाईन मिस केली गेली. दुसऱ्या ओव्हरला जशी सुरुवात झाली ना, तशी पहिल्या बॉलवरती सिंगल आल्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली होती आणि दुसऱ्या बॉलवरती सिद्धू गावासला गेला. पर्यंत आहे मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला अतुल भोईर आहे, 2 वेळा अपयशी ठरला स्वीपच्या अंदाजाने फटका खेळण्यासाठी, परंतु आता त्याला पुढचा फटका मोठा हा खेळावाच लागेल. रिव्हर्स खेळतात आता, रिव्हर्स चांगला फटका, खूपच वेगाने बॉल चाललाय डीप पॉइंट क्षेत्रामधून, गोळीच्या वेगाने बॉर्डर लाईनच्या बाहेर, हा चौकार. संत बसणं म्हणजे शांत बसण्यासारखं आहे आणि शांतपणा इथनं भंग करत असताना आणि सांगतोय त्या ठिकाणी सिद्धू भोईर की विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही आणि शांत बसायला मी काही संत नाही. डॉट बॉल जरूर तो खेळला गेला, परंतु त्याच्यानंतर रिव्हर्सच्या माध्यमातून त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. शेवटचा बॉल होता, हलक्या पद्धतीने बॉटम हँडचा वापर, जरूर एलिव्हेशन कमी आहे, फिल्डर होता त्या ठिकाणी, पण तो पुढे पाडण्यात आला बॉल. जरूर आपण चांगली फिल्डिंग झाली असंही म्हणू शकतो, कारण खूप दूरवरचा तो प्रवास होता, खूप दूरवरचा प्रवास करून तो क्षेत्ररक्षक आला, त्यांनी बॉल बघितलं. आणि क्रीडांगणामध्ये खेळत असताना आपण एक गोष्टीचा विचार करतो की जेव्हा आपण पळत असतो ना, तेव्हा आपल्याला खाली पाहावं लागतं की एखादा दगड येईल, आपण पडू, स्किट होऊ, आपल्या दुखापत होईल, याही गोष्टी बघाव्या लागतात. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालं, शेवटच्या बॉलवरती धाव मिळाल्या 2-2 टीमची धावसंख्या 19 दरम्यान. करूयात आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती असलेले आमचे मान्यवर सन्माननीय बालारामजी पाटील, माजी सरपंच नागावचे, यांचा सन्मान आपण या मंचावरती करूयात. सन्माननीय कमलाकरजी भोईर साहेबांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती करण्यात यावा. कॅमेरामॅन नॉट रिचेबल आहे. कॅमेरामॅन नॉट रिचेबल आहात का? सध्या तरी आपण व्यासपीठावरती पाहत आहात, हा सन्मान या ठिकाणी होतोय. त्या सन्मानाचा साहेबांनी स्वीकार केला. तुमचं पुन्हा एकदा आम्ही मनाच्या अंतकरणाने सहर्ष स्वागत करत आहोत. अक्षय म्हात्रे आलाय. ज्या अक्षय म्हात्रेला तुम्ही निर्धाव षटक हाताळताना बघितलं, चिंचपाडासमोर खेळत असताना त्याची चांगली बॉलिंग राहिली. एका बाजूला सध्या तरी
मागच्या मॅचमध्ये तुम्ही 3 विकेट सुद्धा बघितले प्रणित पाटीलच्या खात्यावरती, परंतु तो आता खेळपट्टीवरती आहे, स्ट्रायकिंग वरती. त्याच्या समोर कोण आहे तर अक्षयचा पहिलाच बॉल, हलकीशी कडा जरूर आहे, बॉल मागे चाललाय, बॅकअप आहे. या बॉलवरती मिळते सिंगल या टीमची धावसंख्या 20. इथनं आता मोठ्या फटक्याच्या वारंवार शोधात राहावं लागेल, कारण आता सध्या ज्या एंडने बॅटिंग सुरू आहे ना, तुम्ही ब्लॅक स्क्रीनवरती फ्लॅग पहा, ते फ्लॅग दाखवतात की हवा अगदी प्रणित पाटील आणि अतुल भोईरच्या विरोधात नाहीये, तर अगदी त्यांच्यासाठी चांगल्या पद्धतीने. आणि क्रिकेटमध्ये असंच असतं ना की जिथे वारा तिथे मारा, त्याच्यामुळे आता वाराच्या विरोधात नव्हे तर वारा ज्या ठिकाणी वाहतो ना तिथेच त्यांना फटके खेळायचेत. यावेळेला उचलण्याचा प्रयत्न, परंतु अक्षयचा पहा 1 टर्न होणारा बॉल, ही खासियत आहे अक्षयची, आणि ती खासियत सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये अतुल भोईर समोर दाखवतोय. प्रेझेन्स ऑफ माइंड तुम्ही किती खेळू शकता. प्रेझेन्स ऑफ माइंड खेळत असताना तुम्हाला काही जे प्रसंग येत असतात, परंतु त्या प्रसंगांना मात देण्यासाठी ना तुम्हाला कधी कधी अटॅकही करावा लागतो, आणि तोच करावा लागेल अतुल भोईरला. थांबून खेळण्याचा प्रयत्न, अजून एक चांगला बॉल, कडा आहे, फलंदाज होईल बाद. महत्वाची प्राइज विकेट या मॅच मधली बनवत असताना घडे लागला होता अतुल भोईर, त्याच्या बॅट मधनं मोठे शोक आले असते, परंतु या ठिकाणाहून त्याला परतीचा प्रवास करावा लागला अक्षय मात्रेच्या या बॉलिंग वरती, आणि त्याला मिळते मोठी सफलता, लागणारा झटका 20 या आकड्यावरती अतुल भोईर बाद. मोठी विकेट खरं तर मिळाली आहे, आणि या मॅचची प्राइज विकेट. अतुल भोईर थोडेसे नाराज आहेत, त्यांनाही माहिती आहे की आपल्या या खेळची इम्पॉर्टन्स या मॅचमध्ये किती होती. संघ दातिवली समोर आहे, नागझरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये ती चॅम्पियन पदक उचलणारी टीम, त्यांच्यामुळे त्यांच्या समोर कोणत्याही प्रकारचा वीक पॉईंट नको. नुकतीच विकेट गेली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालाय कपिल पाटील. फुल टॉस, जरूर लो फुल टॉस म्हणून खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट जर झाला असता तर कदाचित धोका होता, परंतु वाईट बॉल आणि त्यात मिळती सिंगल. धावसंख्या जरूर वाढेल असं सुरुवातीला वाटलं की फुल टॉस बॉल आहे, परंतु मागे थोडासा झाला कपिल, त्याच्यामुळे तो लो फुल टॉस झाला. बॅट अँड बॉलचं कनेक्शन नव्हतं, डाव्या स्टिकच्या बाहेर चेंडू. या बॉलवरती मिळतात धावा 2, वाईट +1 म्हणजेच आता धावामध्ये आणि धावा मिळतात 22. उचलला गेला प्रणित पाटीलच्या स्लॉट मध्ये हा बॉल, फिल्डर फक्त पाहत राहतील आणि बॉल चालला मिड विकेट बॉर्डरच्या बाहेर. इट इज अ कड. काय सुंदर फटका, ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात. हा पहा, इन ऍक्शन प्रणित पाटील. बॉल जसा स्लॉट मध्ये आला, त्यालाही माहिती आहे की सध्या तरी धावसंख्येची गरज आहे, मुख्य खेळाडू बाद झाल्यात, धावा वाढवण्यासाठी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय, आपल्याला रन मशीन धावसंख्येची म्हटलं जातं, आणि सध्या तरी प्रणित पाटीलने तेच केलाय. विरोधात अक्षयच्या षटकार आलाय. 28 धावा, 4 बॉल आतापर्यंत झालेत, अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. 2 फुल टॉस बॉल पायांमध्ये टाकला होता, परंतु अपील झाली. बघा डोक्यावरती हात आहेत, ते म्हणजेच अक्षयच्या अगदी जवळून हा चेंडू गेला असावा. त्या अनुमानाने आपण प्रणित पाटीलही बॅट ड्रिल करताना बघतात की कशा प्रकारे फटका खेळण्यासाठी तो गेला, मिस कशा फटक्यावरती तो झाला. षटकाराचं प्रत्युत्तर चांगलं राहिलं. 28 वरती आतापर्यंत चांगली स्थिती आहे संघ दातिवलीची, पण तो शेवटचा बॉल अजून येणं बाकी. शेवटचा बॉल तोही संत आला, उचलण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला आणि डायरेक्ट हिट ही झालाय. फलंदाज परतेल कपिल पाटील मैदानाच्या बाहेर. असं वाटलं नव्हतं प्रणितला की डायरेक्ट हिट होईल, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी एस्टांच्या मागे झालं. इथनं विकेट मिळेल शेवटच्या बॉलवरती. अक्षय मात्र निवृत्ती त्या ठिकाणी होते, सुंदर क्षेत्ररक्षण झालं आणि कपिल सुद्धा परतेल मैदानाच्या बाहेर. तिसरा विकेट मैदानाच्या बाहेर गेलाय. धावसंख्या या ठिकाणाहून असताना 28. वरती 3 गडी गमावल्या गेल्यात. आता खरं तर विचार करावा लागेल, कारण टॉप ऑर्डर पूर्णपणे ढासळलेली नाहीये. टॉप ऑर्डर मधले महत्वाचे गडी अतुल, सिद्धू, कपिल हे आता बाद झाल्यात. सात्विक कडे हे षटक जरूर आहे, परंतु आता डेथ ओव्हर मध्ये जे करायचंय ते कपिल बाद झाल्यानंतर केतन आणि प्रणितला गरजेचं आहे.
28 धावा आहेत. समोर संघ दातिवली. आजच्या दिवसाच्या आपण या वेळेनुसार बघितलं गेलं तर आजच्या दिवसामध्ये आज अ बॉलर सगळ्यांचं चांगलं कॉन्ट्रीब्युशन राहिलं आहे. कारण मागच्या मॅचमध्ये तुम्ही तसंच पाहिलं, वाडेकर संघाची बॉलिंग युनिट त्याच्यामध्ये हतबल नक्कीच होणार. समोरचा संघ उसाटणे बघितला आणि या मॅचमध्ये सध्या तरी दातिवली संघ तशाच प्रकारे बॉलिंग करतोय. शेवटची षटक आहे स्वात्विकडे. त्याच्या समोर प्रणित रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट केला सहजरित्या. फक्त बॅटला चेंज केले गेले, मुवमेंट तीच होती, फक्त पावलांना थोडंसं पुढे आणलं गेले आणि रिव्हर्सच्या माध्यमातला हा सुंदर चौकार आणि या चौकाराने टीम पोचती 32 वर. आता ह्याच सगळ्या गोष्टी करायच्यात. प्रणितला माहिती आहे की आपल्या चुकीमुळे कपिल पाटीलची विकेट गेली आहे. मग त्या चुकीला सुधारायचं कसं, तर मोठे फटके आणून आपल्या टीमला पुढे न्यावं आणि तेच केलं गेले. कपिल पाटीलचा हा पहिला चौकार विरोधात सात्विक शहा आलाय. यावेळेला कोलवा टप्पाचा बॉल खोदून काढला, गॅप आहे, परंतु अक्षयच्या समोरून बॉल ट्रॅव्हल झाला. विनीत आहे त्या ठिकाणी उचलतात फेकता शॉकिंग एंडवरती फेक ही जरूर आली, परंतु या 2 धावा पूर्णही झाल्यात. 2 बॉलमध्ये 6 धावा जमवल्यात. 28 वरती धावफलक होतं, चौकाराने ते झालं 32 वरती. अजून 2 धावा ऍड झाल्या, झालं 34. आता येणाऱ्या 4 बॉलमध्ये एखादा षटकार किंवा चौकार आला ना तर डिफेंड करण्यासाठी जो महत्वाचा आकडा पाहिजे ना वाडेकर संघाला, तो महत्वाचा आकडा ते जोडू शकतील. रिव्हर्स अस्त्र आधीच धारण केलं. सुरुवातीलाच आपण पाहिलं तर सुरुवातीलाच नक्कीच रिव्हर्सचा फटका खेळण्यास मन बनवलं होतं, परंतु तो फटका खेळण्यात कुठेतरी नाकामी आली. सात्विकलाही माहिती आहे की ऑलरेडी तो स्विच झालाय, त्याच्यामुळे त्याला थांबवण्याचं काम आपला एक चांगला बॉल करू शकतो आणि तेच केलं गेलं. प्रणित पाटीलला नक्कीच त्यांनी थांबवलं गेलं, ते म्हणजेच दुहेरीनंतर. टीमची धावसंख्या 34. सात्विक तयार. राऊंड द विकेटने थोडीशी उसळी दिली होती, कट केला गेला चेंडूला, बॉल चालला डीप मध्ये. विनीत त्या ठिकाणी थोडेसे फंबल झाले आणि त्याचाच फायदा मिळाला गेला संघ वाडेकर आणि प्रणित पाटीलला. कोणता संघ ना अशा संध्यांना सोडत नाही, कारण त्यांना माहिती आहे की संध्या ह्या तात्काळ असतात, त्या संधीचं सोनं करणं हे आपल्यावरती असतं. त्याच्यामुळे फंबल झाल्यानंतर विनीतला बघितलं, प्रणितने लगेच कॉल दिला गेला की या 2 धावा कंप्लीट होतील. या 2 धावेने टीम आता पोहोचते अब तक 36. चांगली स्थिती आहे. आपण म्हणू शकतो की ज्याप्रमाणे वाडेकरची बॉलिंग आहे ना, त्यासाठी या सध्या तरी डिफेंड करण्यासाठी धावा भरपूर अनुकूल आहेत. राऊंड द विकेटने लोवर फुल टॉस बॉल फेस करावा लागला प्रणितला. एक सिंगल झाली कंप्लीट. सेकंड साठी जरूर नक्कीच ते प्रवास करतील. या ठिकाणी आपण बघतोय काय तर स्ट्राईक सोडली गेली आणि त्याचाच बेनिफिट मिळाला गेला, तो म्हणजेच प्रणित पाटील या ठिकाणाहून जरूर बाद होईल. आणि आता एक सिंगलने धावफलक 37 वरती. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. प्रणित बाद झालाय, परंतु प्रणित बाद होण्या अगोदर त्याने सुंदर कार्य केलं. त्याच्या बॅट मधला एक षटकार, एक चौकारी तुम्ही पाहिला. 37 धावा तुम्हाला टीमच्या टोटल मध्ये पाहायला मिळतात. आता केतन कडे लास्ट बॉल खेळण्याची अनुमती आहे. शेवटचा बॉल त्याला जरूर खेळायचा आहे. 37 धावा आहेत आणि या शेवटच्या बॉलवरती कोणता आकडा जोडला जाईल. शेवटचा बॉल उचलण्याचा प्रयत्न, बॉल मागे खेळतात. 3 फिल्डर आहेत त्या ठिकाणी. एका फिल्डरने हात पुढे गेले, टप्पा पडला, खूपच वेगाने बॉल चाललाय बॉन्ड लाईनच्या बाहेर आणि हा बॉल जातोय डीप थर्डमॅनला. शेवटच्या बॉलवरती चौकार आणि 37 वरचं धावफलक 4 ने वाढेल. धावा बनतील 41 आणि या मॅच मध्ये 42चं टार्गेट बनवावं लागेल, ते म्हणजेच जनमान दातिवली क्रिकेट टीमला.
या मॅच मध्ये 42चं टार्गेट 10.25 सरासरीने या धावा बनवायच्या आहेत आणि त्या बनवण्यासाठी आघाडी जोडी लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. नो डाऊट या दातिवली टीम मध्ये सुद्धा असे काहीसे फलंदाज आहेत जे कोणत्याही धावसंख्येला चेस डाऊन करू शकतात. त्याच्यामध्ये आपण अनेक साऱ्या खेळाडूंना पुढाकार घेताना बघितलं. जरूर 2 विनीत या टीममध्ये बिलॉंग करतात. एका बाजूला जयेशी चांगला खेळतो, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं गेलं तर अक्षय, त्यानंतर आपण नेहमी लीडिंग ऑफ द फ्रंट विशालला बघितलंय. सो चांगली रंगेली मॅच. दुसऱ्या बाजूला बॉलिंगचा प्रचंड अनुभव असलेला वाडेगर संघ म्हणजेच फिरकीचं माहेरघर म्हणजेच वाडेघर असं त्याला म्हटलं जातं. बघूया 42 धावसंख्या डिफेंड होतात की चेस होतात तुमच्या समोर येतील. आता मायक्रोफोनवरती करंजी काळन. थँक्यू सो मच भाग्यश्री म्हात्रे. नमस्कार मंडळी. फ्रेंड्स ट्रॉफी 2024 ही स्पर्धा आपण अनुभवतोय. हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकर विरुद्ध जय हनुमान दातिवली. टार्गेट 42 मॅचला होती सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल थोडासा लेट झाला. विनीत ऑनसाइडला टर्न करायचं होतं. मिड विकेटचा फिल्डर उचलून थ्रो करेल. धावा तोपर्यंत मिळत असताना 2. विनीत पाटील आणि जयेश म्हात्रे या आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते ती वाडेकरची. नारोलीचा कॅप्टन येऊन तांबा आपण व्यासपीठावरती. स्ट्रेट बॅट रेंज मध्ये जसा आलाय पाटीलने पाठवलाय लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. पिकअप शॉट या फलंदाजाचं वैशिष्ट्य राहिलंय. स्लॉट मध्ये जर गोलंदाजाने टाकला तर या प्लॉटच्या बाहेरच त्याने मारलेला आहे. धावा आहेत 8. इंटरेस्टिंग बॅटल. कपिल पाटील विरुद्ध विनीत पाटील. वाकण संघ देखील तयार. आपण बॅकफुटला समोर खेळलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर सिंगल कंप्लीट करतोय. या सिंगलच्या साह्यानं धावा संख्या आपण पाहतोय ती 9 धावा. दोन्ही बाजूला फिरकी आहे. अक्षय म्हात्रेची फिरकी आपण बघितली फर्स्ट इनिंग मध्ये. तर दुसऱ्या बाजूने फिरकीचं माहेरघर म्हटलं की वाडेघर. फिरकी विद्यापीठाचा कुलगुरू सध्या यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. त्याचं षटक येणं बाकी. मात्र त्याच्या तालमीत घडलेला कपिल सध्या बॉलिंग करतोय. मिस टाइम आहे. बॅट फिरली हातामध्ये. जयेश विकेट धोक्यात. कॅच आउट. शून्यावरती बाद. पहिला धक्का जय हनुमान दातिवलीला. आदरणीय अभिमन्यूजी गायकर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेले. मी काकांना विनंती करेन की आपण मंचावरती या. आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. आकाश गायकर लॉगर यांचे पिताश्री या काका मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. वाकण संघ आपण देखील तयार राहा. पहा क्वार्टर फायनल सुरू आहे. यानंतर असेल सेमीफायनल. आम्ही एकही मिनिट थांबणार नाही. वाकणच्या खेळाडूंनी याची नोंद घ्या. अन्यथा पॅनल्टी तुम्हाला लागेल. आपल्या ड्रेस किट्स आपण तयार राहा. नारोली यानंतर खेळ. या मॅचचा विनर सोबत सेमीफायनल.
जयश्री विकेट शून्यावरती पडली. धाव आहे धावफलकावरती त्या 9. कपिल ऑन साइडला गॅप मध्ये बॉल आहे. डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर येतोय. फर्स्ट रन कंप्लीट. सेकंडचा कॉल मिसफील्ड आणि याचा फटका बसेल. चौकार वाडेकर साठी. शाहू मामा मंचावरती आले म्हणजे प्रत्येकाचं तोंड गोड होणार यात ती मात्र शंका नाही. चॉकलेट मामा लंडन डेअरीला नेहमीच ते प्रमोट करतात. लंडन डेअरी सारख्या मोठ्या कंपनीला खिशात घेऊन फिरतात ऑलवेज. धाव आहेत 13. कपिल स्विच व्यवस्थित कनेक्ट झाला नाही. थर्ड मॅनला फिल्डर आपण बघितला डायरेक्ट हिटचा प्रयत्न करत होता. विनीत धावत होता. विनीत पोहोचला. अंपायरचा इशारा. बायज ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला. धावसंख्या ती आहे 14. चेस करत असताना 42 ला बॉल शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायचा आहेत त्या 28. षटक पहिलं संपन्न. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 14. विशाल पाटीलला आपण पाहतोय. लेफ्टीला जरूर फर्स्ट ओव्हर मध्ये प्रमोट करण्यात आलेलं बिकॉज फर्स्ट ओव्हर मध्ये लेफ्टी कपिल होता गोलंदाजी करत. मात्र आता अतुल भोईर. फुल टॉस आला. लॉंग ऑफला आपण पाहतोय. डीप मध्ये चेंडू. फर्स्ट रन कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे विनीतचा. तो येतो नॉट सेकंडला. रन आउटची संधी. मात्र इथे डेरेकेट मिस झालेला. आय थिंक जर डेरेकेट झालं असतं तर कदाचित विनीत पाटीलची विकेट आपल्याला पाहायला मिळाली असती. जी प्राइज विकेट आहे या मॅच मधली. त्याचा बॅट मधून एक षटकार आपण बघितलेला आहे. टोटल स्कोर सध्या 16. 26 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान दातिवलीला. ओ लॉफ करण्याचा प्रयत्न. हलकी अपील अतुल कडून. थर्ड मॅन ऍक्शन मध्ये उचलून थ्रो करतील. सिंगल. धावा पुढे चाललेला आपण पाहतोय 17. या धावासंख्येला डिफेंड करत असताना वाडेकरला डॉट बॉल टाकावे लागतील ज्याचं पर्सेंटेज फारच कमी आहे. आतापर्यंत फक्त एकच डॉट आलाय ज्यावरती देखील विकेट पडली होती जयेश मात्रेची. त्या व्यतिरिक्त प्रत्येक बॉलवरती दातिवलीच्या फलंदाजांनी धावा बनवलेल्या आहेत. 17 धावा धावफलकावरती. विनीत पाटील येतोय स्ट्रायकिंग एंडला. इंटरेस्टिंग बॅटल. अतुल भोईरच्या विरुद्ध विनीत पाटील. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. डीप मिड विकेट. लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डीपिश कव्हर पॉइंट. अतुल हार्ड लेंथ चाबुक शॉट. डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. अनऑर्थोडॉक्स पद्धतीची बॅटिंग आपल्याला जेव्हा विनीत पाटील मैदानाच्या आतमध्ये असतात तेव्हा पाहायला मिळते. त्या पद्धतीने त्याची बॅट फिरते जणू काही चाबूक त्याच्या हातामध्ये. 60. सोमनाथ गायकर ऑलरेडी इंजर आहेत. जर चेंडू त्यांच्या बॉडीच्या दिशेने आला असता लेने के देने पड जाते. 21 धावा धावफलकावरती. तयार होतात अतुल. 8 लेंथ होता. ऑन साइडला टर्न करण्यात आला. पुन्हा लॉंग लेग. विनीत येतो मुमकिन आहे. 42 ला चेस करत असताना काय बॅटिंग केली विनीतने. आतापर्यंत 2 डबल, 1 षटकार, 2 चौकार आणि जयदमान दातिवलीची धावसंख्या 25. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमकता त्याच्या ठासून भरलेली आहे. पहिल्या 10 बॉल मध्ये 25 जोडलेला दातिवली रे.
यावेळेला तो व्यवस्थित कनेक्शन करू शकला नाही, पण सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्याने धावसंख्येला आपण बघितली तर चालना मिळत असताना टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय तो 26. 13 बॉलचा खेळ शिल्लक आणि 16 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या जयनुमान दातिवलीला. तेरा बॉल 16 धावांची गरज आहे या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या जयनुमान दातिवलीला. पायावरती आदळला पेले आणि फलंदाज बाद. लेग बिफोर विकेट. विशाल पाटील बाद होतोय. विनीत अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि वाडेकरच्या विरुद्ध दातिवलीला बनवायचा 12 बॉल मध्ये 16 धावा. 12 चेंडू 16. वाखणचे उद्योगपती प्रिन्स ऑफ वाखण बिपिनजी पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे, ज्यांनी आम्हाला पाण्याची व्यवस्था केलेली आहे संपूर्ण स्पर्धेसाठी. आणि येत्या काही दिवसांमध्येच तुम्हाला चौदागाव प्रीमियर लीग देखील पाहायला मिळेल. या स्पर्धेचे जनक प्रणेते बिपिनजी पाटील, सौरभजी भोईर यांचं आगमन होते. आपल्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. सोमनाथ गायकर, सौरभ भोईर, बिपिन पाटील या मित्रांनी येऊन एक स्वप्न बघितलेलं आहे की चौदा गावातील खेळाडूंना देखील चालना मिळाली पाहिजे आणि कदाचित लवकरच ही स्पर्धा आपल्या भेटीला येईल. मिनी वानखेडेवरती ती स्पर्धा जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. टोटल स्कोर आहे 26. मैदानाच्या आतमध्ये 12 बॉल 16 धावांची गरज आहे. विनीत पाटील मैदानाच्या आतमध्ये म्हणजे सध्या तरी चिंतेचं वातावरण नसेल दातिवलीच्या पॅव्हिलियन मध्ये. प्रणित समोर लेग राईट करण्याचा प्रयत्न. प्रणितचा ऑन साइडला टर्न करण्यात आला. अतुल येतोय चेंडूवरती. ओहो डायरेक्ट हिट मिस. धावा मिळतात 2. काय थ्रो आहे अतुलचा. धावा जरूर मिळतात 2-2च्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 28 वरती. बॉल शिल्लक आहेत 11 आणि 11 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे. लॉंग ऑफला फिल्डर आहे, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, लॉंग ऑनला फिल्डर आहे, मिड विकेटला फिल्डर आहे, तर एक फिल्डर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. जी बॅट विनीत पाटीलची फिरती आहे तिला थांबवणं गरजेचं आहे वाडेकरला. फुल टॉस आहे समोर खेळला लॉंग ऑनला. कपिल फार वेगाने थोडंसं फंबल, त्याचा फायदा. मागच्या मॅच मध्ये कपिल कडून 2 कॅचेस ड्रॉप झाल्या होत्या. या मॅच मध्ये देखील क्षेत्ररक्षणामधून चुका होत आहेत. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. धावांची इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी कमी आहे. बॉल शिल्लक आहेत आता 10 आणि 10 बॉल 12 धावांची गरज आहे जयनुमान दातिवलीला. खेचून मारलाय गॅप मध्ये बॉल डीप स्क्वेअर लेगला, मात्र अतुलच्या वेगाने आलाय. थ्रो करेल तोपर्यंत मिळतात पुन्हा एकदा 2 धावा. गुड फिल्डिंग. 2ने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे ती 32. बॉल शिल्लक आहेत 9 बॉल 10 धावांची गरज. पहिल्या 3 बॉलवरती डबल आलेल्या 3. फार चांगली बॅटिंग. सिच्युएशनला अनुसरून बॅटिंग सध्या करतोय विनीत पाटील. 3 डबल आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवात जर आपण बघितली डबल, षटकार, सिंगल, 2 चौकार आले, 3 डबल, 9 बॉल 10 धावा. प्रणित चान्स घेतोय विकेट साठी बिकॉज जी त्याची गोलंदाजी सध्या. हेलिकॉप्टर पण यावेळेला असं वाटलं की क्षेत्ररक्षक येईल त्याच्या वाक्याबाहेर. सीमा पार षटकार. विनीत है तो विक्ट्री है. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ बॅटिंग. षटकार आणि एक आलाय. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या 36 वरती पोहोचली. 8 बॉल माफ कर 38 झालेल्या 8 बॉल 4 धावांची गरज.
खेचून मारण्याचा प्रयत्न आपण जर बघितलं या चेंडूवरती, चेंज ऑफ पेस होता. धावसंख्या धावफलकावरती 38. बॉल आता उरलेत 7 बॉल 4. क्लीन बोल्ड. येस, लाईन मिस केली विनीतने आणि थेट यस्टन वरती आला प्रणित पाटीलचा यॉर्कर. विनीतने जी बॅटिंग केलेली आहे, जर हा सामना गमवावा लागला तर दातिवली मात्र त्यांनाही हार पसरणार नाही. आता या मॅचला फिनिश करायचं, पाहूयात कोण करेल. बॉल शिल्लक आहे 6 आणि 6 बॉल मध्ये या मॅच मध्ये बनवायच्या धावा 4 अजूनही दातिवलीला. कंपल्सरी चेसिंग 6 बॉल 4. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय 38. च्या विनीतने ज्या वेगाने बॅटिंग केली, 31 धावा विनीतच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या. 30 धावा, 12 बॉल 30 धावांची विनीतची होती. मात्र आता 6 बॉल 4 धावांची गरज आहे. विक्रम स्ट्रायकिंग एंडला, अक्षय नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे आणि बॉलिंग मार्कवरती सिद्धू पाटील. बॅट फिरली आहे, मिस टाइम आहे. मिड ऑफला पोहोचला, एक्स्ट्रा कव्हरचा फील्डर प्रशांत. वेल जज कॅच, पहिल्या बॉलवरती विकेट. मॅच ऑन. 5 चेंडू 4 धावांची गरज. मॅच ऑन. विनीतला हा सामना फिनिश करायचाच होता, पण त्याची विकेट पडली आहे. त्या विकेट नंतर विक्रमची विकेट पडली आहे आणि सिद्धूने देखील आता कंबर कसलेली आहे. फिरकीच्या विद्यापीठाचा कुलगुरू सध्या बॉलिंग करतोय. मात्र दुसऱ्या बाजूला अनेक फिरकीपटू अक्षय मैदानाच्या आतमध्ये, त्याला बॅटिंग करायचे. त्याच्या सोबतीला नवीन फलंदाज अनिकेतचं आगमन. स्लॉग हिटर आहे अनिकेत दातिवलीचा, पण आता स्लॉग हिट नाही, अवघ्या 4 धावांची गरज आहे. ते येणं फार गरजेचं असतील. या विकेटने बरेच ऊन पावसाला आपल्याला दाखवले, त्यामधून गोलंदाजांना पोषक आहे खेळपट्टी, हे तर आपल्याला जरूर समजलंय. 5 बॉल 4. गोलंदाज तयार सिद्धू. ओहो, बॉल बॅक ड्राइव्ह. यावेळेला सिद्धूने चुकी केली मी म्हणेन, कारण हा चेंडू जर इथून सुटला नसता तरी धाव मिळाली नसती. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम. बॉल शिल्लक 4 बॉल मध्ये अजूनही धावा बनवायच्या 3. आता फिरकीच्या विरुद्ध फिरकी आहे, कारण अक्षय मात्रे देखील या संघाचा फिरकीपटू आहे. सिद्धू डीप स्क्वेअर लेग, लॉंग ऑन, लॉंग ऑफला आता आत बोलवतात. फिल्डिंग मध्ये काही चेंजेस आपण पाहतोय. लॉंग लेग मध्ये एक फिल्डर ठेवण्यात आलेला आहे. यस्टन खेटूने अतुल, स्वीपर कव्हरला फिल्डर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर, सिली मिड ऑनला फिल्डर. 4 चेंडू 3 धावा. 42च्या चेस मध्ये पहिले 18 बॉल मध्ये 38 बनवल्या होत्या. ओहो, फिरलाय, घे आणि घेतोय आता मागे यस्टनचा अतुल भोईर. डॉट बॉल. प्रेशर आता वाढत चाललेलं आहे. मॅच ऑन. हाय व्होल्टेज मॅच. 3 चेंडू गरज आहे 3 धावांची. बॉलर पुन्हा एकदा तयार सिद्धू. थेट चेंडू लॉंग लेग सीमारेषेचा बार. अक्षय मात्रेने मारला षटकार. अभिनंदनचं अनुमान. दातिवलीने हा सामना जिंकला. हार्ड लक वाडेकर. अभिनंदन. दातिवली नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 12 बॉल 30 धावसंख्येची रुबाबदार, बहारदार, चमकदार इनिंग्स अशी आपल्याला पाहायला मिळाली. विनीत पाटील मॅन ऑफ द मॅच. या विनीत, आपण या विनीत मंचावरती या.
या गुरुदास भोईरिया कॅप्टन ऑफ नारिवली मंचावरती या. वेळ कमी आपल्याकडे. सौरभ भोईर कॅप्टन आहेत आणि आता विशाल मडवी आपणास विनंती असेल दातिवलीचे कॅप्टन या पण मंचावरती.